महाराष्ट्रातला जो काही ओबीसी वर्ग आहे हा एकत्रित झाला आणि आता ओबीसीने ठरवलंय की ओबीसीचं मत ओबीसीला या म्हणण्याप्रमाणे या महाराष्ट्रात एक चांगला मेसेज या उडीगुजरीतून गेला आणि त्यामागे खरं तर प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचा फार मोठा वाटा आहे. सिंहाचा वाटा जरी म्हणलं तरी हरकत नाही, कारण प्राध्यापक हाके सरांनी जे काही उडीगुजरीत आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाचा फरक इतका झाला की या महाराष्ट्रात ओबीसीला ओबीसी कळा लागला आणि आपलं मत ओबीसीला या म्हणण्याप्रमाणे या महाराष्ट्रात एकंदरीत हा मेसेज गेला आणि त्या मेसेजचा इफेक्ट इतका झाला. ओबीसीने ओबीसीला मतदान दिल्यामुळं जवळपास माधव जर आपण विचार केला तर 21 आमदार झाले, म्हणजे धनगराचे 7, माळीचे 7 आणि वंजारी समाजाचे 7 आणि अजून अशी जर काही टोटल गेली तर जवळपास 30-35च्या घरात सगळ्या ओबीसीचे आमदार झाले. आणि मग आमचं या भाजप सरकारला आमची विनंती आहे, या देशाचे पंतप्रधान असतील किंवा अमित शहाजी असतील यांना आमची ओबीसीच्या संदर्भात विनंती आहे ओबीसी समाजाकडून की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावा. कारण भाजप एकीकडे म्हणतंय की आमचा DNA ओबीसी आहे आणि मग ओबीसीची सुद्धा मागणी आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व्हावे. काय वाटतं आपल्याला हाके सरला एखादं कॅबिनेट द्यायला पाहिजे? खरं तर भाजपच्या मागं ओबीसी जो काही झुकल्या गेल्या महाराष्ट्रात त्या मताची ताकद इतकी वाढली की इथल्या महाविकास आघाडीला जवळपास या पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडतंय की विरोधी पक्षासुद्धा राहता येत नाही. मग या महाराष्ट्रात जर या ओबीसीने एखादा इतिहास घडवला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आम्ही तर आहोतच, पण याच्या मागचं मोठं कारण आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. तर आमची भाजपला विनंती आहे, आमची शिंदे साहेबाला विनंती आहे, आमच्या अजित पवारला विनंती आहे की आपण एका धनगर समाजातील ओबीसीचा नेता म्हणून आम्ही ज्यांना पाहिलंय ज्यांनी ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रात उभी केली अशा प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना कुठेतरी आमदारकी देऊन या मंत्रिमंडळात स्थान द्यावं आणि चांगल्या पद्धतीचं मंत्रिपद द्यावं ही आम्ही तिन्ही पक्षाला आम्ही विनंती करतो. आणि नक्कीच मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आपला शब्द नक्कीच पाळतील आणि येणाऱ्या काळात लक्ष्मण हाके सर हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश असेल. आपल्याला 21,000 मतदान पडलं, आपण समाधानी आहात? ओबीसी समाधानी. मी एका छोट्या घरातील धनगर समाजातील एका जातीतून येणारा मुलगा, खरं तर माझ्या पुढं सगळे रथी महारथी की ज्यांच्याकडे पैशाचे डोंगर येतात की तिन्ही उमेदवाराकडे कारखाने आहेत, सगळ्या शिक्षण संस्था आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि अशा मतदारसंघात मला माझ्या समाजाने ओबीसी समाजाने दलित समाजाने 21,000 मतदान दिलं. हे जोक नाही, नॉट इज जोक. मी 1 रुपयाही कुठं वाटलेलं नाही. मला जे स्वाभिमानी लोकांनी जे मतदान केलं त्या घनसावंगी मतदारसंघातील सगळ्या स्वाभिमानी लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 21,000 मतदान म्हणजे उद्याची नांदी आहे. उद्याचा येणारा आमदार या घनसावंगी मतदारसंघाचा हा नक्कीच ओबीसी असेल. पुढची रणनीती आहे जिथं जिथं समाजावर ओबीसी समाजावर अन्याय होईल तिथं तिथं हा बळीराम खटके त्या ताकदीने तिथं उभा राहणार. ओबीसी असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, जिथं जिथं आमच्या लोकांवर अन्याय होईल तिथं बळीराम खटके त्या ताकदीने उभा राहून आमच्या लोकांना न्याय द्यायचा 100% प्रयत्न करेन. या घनसावंगी मतदारसंघात जो काही विश्वास माझ्यावर 21,000 मतदारांनी दाखवला त्याचा कुठंही तडा जाऊ देणार नाही आणि याच जोमाने परत मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून नक्कीच त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत तर 100% मी राहणारच आहे. आणि पण जिथं अन्याय दिसल तिथं लाच घातल्याशिवाय सुद्धा बळीराम खटके सोडणार. जिल्हा परिषद पंचायत समिती आता कोणत्या याच्याकडून तुम्ही कार्यकर्त्याला आवाहन करणार? बघू आता आताच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात. आता म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे वाहत आहे. इथं नक्कीच या तळागाळातील गोरगरीब माझ्या मुलांना की ज्यांनी कधी राजकारणात फक्त सतरंजा उचलण्याचं काम केलं अशा माझ्या ओबीसी बांधव असतील, मराठा बांधव सुद्धा असतील, यांना नक्कीच या जिल्हा परिषद पंचायत समितीची तिकीट देऊन नक्कीच या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घातल्याशिवाय हा बळीराम खटके शांत बसणार नाही. आणि येणाऱ्या काळात घनसावंगी पंचायत समिती असेल, आंबड पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल यामध्ये नक्कीच माधव पॅटर, दलित आणि ओबीसी हा सगळ्याला एकत्रित करून यानंतरच्या जे काही भूमिका असतील ते सगळेजण आम्ही आता घनसावंगी मतदारसंघातील असेल, आंबड मतदारसंघातील असेल सगळेजण बसून आम्ही एक निर्णय घेऊ आणि तिथं नक्कीच आमचे पोरं
आता जिल्हा परिषद पंचायत समिती कशी जातील यासाठी नक्कीच एक सकारात्मक चर्चा करू. नक्की त्यावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ.